नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 8 वाजता पाहणार आहोत 100 बातम्या सुपरफास्ट रूपात. इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरींना अटक. 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात ATSची मुंबईत कारवाई. गुजरात ATS अझहरींना घेऊन गुजरातला रवाना. अझहरींच्या अटकेनंतर समर्थकांकडनं मुंबईच्या घाटकोपरमध्ये रास्ता रोको. पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांकडनं जोरदार घोषणाबाजी. जमावाकडनं दगडफेक. पोलिसांचा सौम्य लाठीमार. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाटकोपर आणि इतर परिसरात शांतता. अझहरी समर्थकांच्या रास्ता रोकोनंतर पोलिसांचं नागरिकांना शांततेचं आवाहन. अब की बार भाजप तडीपार हाच राज्याचा नारा असायला हवा. उद्धव ठाकरेंची कणकवलीतनं भाजपवर टीका. आधी आग्र्याहून आक्रमण झालं, आता दिल्लीवरनं आक्रमण होतात. सिंधुदुर्ग मतदारसंघ जिंकण्यासाठी मोदींना शिवराय आठवले. आता दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवायची गरज. ठाकरेंचा हल्लाबोल. शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका. अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना टोला लगावत बारामतीकरांना आवाहन. तर सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी. उद्या लोकसभा निवडणुकीत मला कामाची पावती द्यायची असेल तर मी द्याल त्या खासदाराला मतदान करा. आजपर्यंत वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका, अजित पवारांचं आवाहन. सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना सत्तेची गुर्मी, मोठ्यांचा अपमान करणं हे या सरकारचं धोरण. काकांच्या भरोश्यावर मोठे झाले आणि त्यांच्यावरच पलटले. नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला. अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते. ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट पाहता अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक. खासदारकीच्या वेळे जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या वेळेस मी वेगळा विचार करेन. अजित पवारांचं वक्तव्य. माझ्या शब्दाला साथ नाही तर त्यांच्यासाठी कष्ट कशाला, अजित पवारांचा सवाल. सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देण्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी. तर उमेदवार कोणीही असो, फक्त मी समजून मतदान करा, अजित पवारांचं उत्तर. सरकारमध्येच गँगवॉर घडल्यानंतर जे टरबूज होते ते आता चिराट झाले. हुडी घालून केलेल्या करामती स्वतःवरच उलटल्या. गणपत गायकवाडांच्या घटनेवरनं ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. शिंदेने मला गुंड बनवलं, गणपत गायकवाड म्हणाले. आता मोदी गॅरंटी कोणाला पावणार, मिंधेंना की भाजप आमदाराला? गोळीबार प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंचं धर्मांतर झालंय, नावही मुल्ला उद्धव ठाकरे आणि आता रक्तही हिरवं, नितेश राणेंची टीका. सरकारी मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी कुणी प्रयत्न केले, त्यांचा राज्याला काडीचाही उपयोग नाही. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नारायण राणेंवर निशाणा. नारायण राणे पदासाठी दारोदारी भीक मागतात. बाळासाहेबांचं भाकीत खरं ठरलं. भास्कर जाधवांची नारायण राणेंवर टीका. नाव घ्यायचं होतं वैभव नायकांचा उल्लेख झाला उद्धव ठाकरेंचा. वैभव म्हणण्याऐवजी भास्कर जाधवांकडनं 3 वेळा उद्धव असा उल्लेख. पक्ष फुटतोय हे मला कळत नव्हतं का? मिंध्यांच्या दाढीला पकडून खेचून आणता आला असतं, पण नासके आंबे काढून फेकायचे होते. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. सरकार पाडणाऱ्यांच्या नाकावरती टिचून आपला मुख्यमंत्री करून दाखवणारच, उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान. सावंतवाडीमध्ये मंत्री खाली मुंडी आणि पाताळधुंडी. उद्धव ठाकरेंचे मंत्री दीपक केसरकरांवर टीका. ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एकाच जरी व्यक्तीला आरोग्य सेवेसाठी 1 लाख रुपये दिले असतील तर मी पुन्हा उद्धव सेनेत जायला तयार, शहाजीबापू पाटलांचं विधान. ठाकरेंकडे आता पावसेनाही उरलेली नाही. निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंना कोकणाची आठवण. भाजप ट्विटर हँडलरवरून उद्धव ठाकरेंवर टीका. कोस्टल रोड तयार नाही, मात्र श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट. कोस्टल रोड पूर्ण व्हायला हवा होता, आदित्य ठाकरेंची टीका. बाप लेकांची परिस्थिती केविलवाणी. दोघांचाही जीव मुंबई पालिकेत पोपटासारखा अडकलाय. तिथे कशाचंही उद्घाटन झालं की यांचा जीव गुदमरतो. गिरीश महाजनांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना टोला. भाजप आमदार गणपत गायकवाडांसह 7 जणांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल. जमिनीच्या वादावेळी जातीवाचक शिवीगाळ आरोप आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक. माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे. मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं आणि काढायचं मुख्यमंत्री ठरवतात, भुजबळांचं वक्तव्य. तर राजीनामा मंजूर होईपर्यंत काम करावंच लागणार अशी प्रतिक्रिया. 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा. शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर, राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, जरांगेंचा इशारा. 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर कॅबिनेट बैठकीला हजर कसे राहिलात? राऊतांचा भुजबळांना सवाल. राजीनाम्याचं नाटक असून भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलतायत असा आरोप. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. ठाकरे आज राजापुरातल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार. रत्नागिरीमध्ये सभा घेणार. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन केली जाणार. सुनावणी घेऊन कोर्टानं लवकरात लवकर निकाल द्यावा अशी मागणी. राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार. दोघांच्याही जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राजन साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवर गुन्हा दाखल. मनोज जरांगेंचे आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद. राज ठाकरेंनी केलेल्या टोलेबाजीला जरांगे उत्तर देणार. विजयोत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा उपोषण कशाला, असा राज ठाकरेंचा होता सवाल.
नाव माहिती नसलेली भारतरत्न झाले आहेत, त्यांच्या सोबत महात्मा फुलेंना का बसवायचं? महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं वक्तव्य। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अधिवेशनाला महत्त्व। मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न, दररोज दिवसातील 18 तास काम करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ऑनलाईन बैठकीत आदेश। कुंभारवाड्यातल्या गोल देवळातील आरती पुन्हा सुरू करण्यासाठी नितेश राणे आक्रमक, गोल देऊळ भागात सकल हिंदू समाजाकडनं महाआरती। निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्यावर ठाम, मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं संपावर जाण्याचा इशारा। मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमांवरील खर्चासाठी 286 कोटींची तरतूद, कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद। महावितरण ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती, केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे ग्राहकांना जाच, महावितरण आणि बेस्टला वीज वितरण सुधारणा निधी मंजुरीसाठी जाच। मुंबई आणि ठाणे हे 2 महानगर बोगद्यानं जोडण्यात येणार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालनं 12 किलोमीटरचे 2 बोगदे खणले जाणार, बोरिवली ते ठाणे अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार। मुंबईमध्ये आता बांबूची लागवड, मुंबई पालिकेकडनं शहरी हरितकरणाचा प्रकल्प, येत्या आर्थिक वर्षात प्रकल्प सुरू होणार। मुंबईतल्या रस्त्यांच्या महानिविदेतील केवळ 11 रस्त्यांची कामं पूर्ण, 2023 मध्ये काढण्यात आलेल्या निविदेच्या कामांपैकी केवळ 11 रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचं अर्थसंकल्पात जाहीर। पुण्याच्या भोरमध्ये कापूरहोळ ते साताऱ्यामधील वाई दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान दिशादर्शक फलक नसल्यानं अपघाताच्या संख्येत वाढ, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका। बारामती फलटण लोणंद रेल्वेमार्ग अखेर रुळावरती, रेल्वेमार्गाचं भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण, या महिन्यात कामाला सुरुवात होणार। पुणे महापालिका हायड्रोजन निर्मिती करणार, पीएमपीच्या इंधनाचा प्रश्न सुटणार, भविष्यात 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार। दैनंदिन जीवनातल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी #वेकअप पुणेकर लोकचळवळ आजपासून सुरू, अभियानामध्ये समस्यांवरील उत्तरही पुणेकरांकडूनच मागून घेणार, संबंधित विभाग त्यावरती उपाययोजना करणार। आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा प्रस्ताव, यावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलसचिव पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज सादर करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंतची मुदत। पुणे पालिका 8वी ते 9वीच्या मुलींना कॅन्सर रोधक लस देणार, पालिका 2400 लसी खरेदी करणार। उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरील गावांमध्ये भीषण दुष्काळ, गावातील विहिरी आणि तलावात पाणी पातळीची मोठी घट। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडनं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती मोठे बदल, 10वी पर्यंत 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य, तर 11वी-12वीच्या स्तरावरती 1 ऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन, महाराष्ट्रातल्या 5 शहरात असंतोष निर्माण करणार असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया ही शहरं नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर। नागपूर जिल्ह्यातल्या 40 रेतीघाटांमधनं उत्खननाचे आदेश, खनिकर्म विभागाकडनं रेती डेपो चालकांना उत्खनन करण्याचे आदेश। पाण्याचं बिल भरावंच लागेल, 500 चौरस फूट घरांसाठी पालिकेचं स्वतंत्र धोरण, यंदाच्या अर्थसंकल्पात महसूल वाढीसाठी पालिकेकडनं विविध उत्पन्नाच्या स्रोतांची चाचपणी। मुंबईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी 18 अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली शौचालय उभारण्यात येणार, 78 कोटी खर्च केला जाईल, मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडनं शौचालय बांधणार। पुणे पालिकेकडनं मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया जाहीर, महापालिकेकडनं लिलाव प्रक्रिया जाहीर केल्यानंतर 20 मिळकतधारकांकडनं 1,60,00,000चा कर जमा। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या मौजे दासवे गावामध्ये महाविद्यालयीन NSSच्या विद्यार्थ्यांचं 7 दिवसीय हिवाळी शिबिर, तर शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, रस्ता बांधणी, अतिथी व्याख्यान, लोकसंख्या नियंत्रण जागृतीचे उपक्रम। पुण्यात रेल्वेकडनं फुकट्या प्रवाशांवरती कारवाई, दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल, गेल्या महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान 11,859 प्रवासी विना तिकीट। ठाणे रेल्वे स्थानकात फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची कारवाई, प्रवाशांकडनं 6 लाखांचा दंड वसूल। परभणी लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच, भाजपा आणि शिवसेनेकडनं राष्ट्रवादीच्या उमेदवारीला विरोध आणि महायुतीच्या कुठल्या पक्षाला परभणी लोकसभेची जागा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। नंदुरबारमध्ये जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक, सूतगिरणीसाठी 24 फेब्रुवारी मतदान, तर 25 फेब्रुवारीला मतमोजणी, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न। धुळ्यामध्ये 86,000 कुटुंबांचे मराठा सर्वेक्षण पूर्ण, महापालिका प्रशासनाची माहिती। पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडनं कमळ दिवार लेखन आणि गाव चलो अभियानाचा शुभारंभ, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या हस्ते अभियान सुरू। रत्नागिरीच्या करवंच्या वाडी भराडी देवी आईची वार्षिक उत्सव आणि यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, उत्सवादरम्यान देवीच्या मंदिराला आकर्षक सजावट, हजारो भाविकांची गर्दी।
सोमनाथ लोहार यांची अजित पवार गटाच्या विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी निवड। विद्यार्थी चळवळीतील आक्रमक कार्यकर्ते म्हणून सोमनाथ लोहार यांची ओळख। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये भीम सकाळ संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नृत्य आणि गायनानं जिंकली उपस्थितांची मनं। बोरिवलीमध्ये गवळी समाजाचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। मेळाव्याला मोठ्या संख्येनं गवळी बांधवांची उपस्थिती। परभणीमध्ये तुरतपीर बाबा दर्ग्याच्या उर्साला सुरुवात। 10 दिवस चालणाऱ्या उर्सात भाविकांनी वांगी रोडवरती काढला वाजत गाजत संदल। लसणाच्या दरात तेजी कायम। पाव किलो 100 रुपयांना। थंडी ओसरल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार। धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा कापूस पिकाला फटका। कापसाला कमी भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। धुळे जिल्ह्यात 302 गावांसह 39 वाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ। पाण्यासाठी प्रशासनाकडून 9,76,00,000चा टंचाई आराखडा तयार। परभणीच्या पोडा तालुक्यामध्ये रानडुकरांचा हैदोस। गहू, ज्वारी, ऊस या पिकांचं मोठं नुकसान। वन विभागानं लक्ष घालण्याची मागणी। पुण्यामध्ये वर्षभरात 17 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पुणे गुन्हे शाखेच्या 130 पेक्षा जास्त कारवाया। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 1.37 कोटींचं सोनं जप्त। पॅनकेक पावडरमध्ये सोन्याची पूड मिश्रित करून तस्करी। गुजरात राज्यातनं होणाऱ्या गुटखा तस्करीवर कारवाई। 14 लाखांचा गुटखा जप्त। शहादा पोलिसांची तस्करांवर कारवाई। नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखा आणि शहादा पोलिसांकडून वाहनांची तपासणी। 170 वाहनं जप्त। 76,000 रुपयांचा दंड। धुळे जिल्ह्यात पोलीस ॲक्शन मोडवर नाकाबंदीत 255 जणांवर कारवाई। 64 लाखांचा दंड वसूल। नंदुरबारच्या विसरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। मंदिरातील दानपेटी फोडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। नंदुरबारमध्ये भाजपच्या वतीनं गाव चलो अभियानाला सुरुवात। जिल्ह्यातील मंत्री या अभियानात सहभागी होणार। मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न। जळगावच्या अंमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। जळगावात बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांना मिरवणुकीच्या माध्यमातून निरोप। फुलांचा वर्षाव। बँड पथकातनं पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। मीरा भाईंदरमध्ये भव्य कलश यात्रा। आमदार गीता जैन यांच्याकडून रामकथेचं आयोजन। कलश यात्रेत महिलांचा मोठा सहभाग। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची भरती रद्द करण्याची मागणी। बेकायदा भरती रद्द करण्याची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या राज्य सरकारकडे मागणी। वर्ध्याच्या देवळीमध्ये सेलसुरामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये 52वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न। सभेत जिल्ह्यातील शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांची चर्चा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजनात अभाव। लॉटरीमध्ये घरकुल मिळालेल्या नागरिकांना अद्याप घराचा ताबा नाही। सर्वसामान्य नागरिकांना फटका। केजरीवाल सरकारच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांना आमदार खरेदी करण्याप्रकरणात नोटीस। गुन्हे शाखेच्या पथकाकडून आतिशी यांच्या घरी जाऊन चौकशी। रेल्वेच्या 2 विभागातील विवादामुळे अडकलं बुलेट ट्रेनचं काम। गुजरातमध्येच मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला खोडा। ऑक्टोबर 2023 पासून बुलेट ट्रेनचं काम बंद असल्याची माहिती। देशाच्या उत्तरेकडे राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली। हिमाचल प्रदेशात 485 रस्ते बंद। श्रीनगरहून सर्व उड्डाणं रद्दच। तर राजस्थान, यूपीमध्ये पावसाचा इशारा।